आवाज येतो हिरा? हरिओम हरिओम. छान. तर फार सुंदर सांगितलं हिरा. कुठल्या भारतातनं तू येतेस असं तू म्हणालीस, आणि आपण सर्वच तिकडनं येतो. मग ज्या ठिकाणी पुण्य आहे, ज्या ठिकाणी पावित्र्य आहे, ज्या ठिकाणी शांती आहे, ज्या ठिकाणी विश्वबोध आहे, ज्या ठिकाणी सर्व लोकांना सामावून घेऊन एकात्मतेचा संदेश दिला आहे, हे अनंत जिथे शौर्य आणि वीरवृत्ती नांदते आहे, ज्या ठिकाणी तेजस्वी महापुरुषांचा इतिहास आहे, ज्या ठिकाणी सर्व संतांची पुण्याई अशा आपल्या देशामध्ये सामावलेली आहे. आणि तर सांगितलं की एवढ्या सगळ्या तिन्ही लोकांचा स्वामी आहे, पण मक्खन चुराता आहे असं आपलं श्रीकृष्ण बाप्पा आहे. आणि आपल्या वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी त्याचा राज्याभिषेक ठरला होता. त्याच्याच जस्ट अलीकडे आदल्या दिवशी त्याला जेव्हा आज्ञा दिली गेली की आता वनवासात जायचं, अशी वडिलांची आज्ञा आपल्या शिरोधर म्हणून वनवासात निघून जाणारे आपले रामप्रभू पण आहे. त्यामुळे अनंत तेजस्वी महापुरुष या ठिकाणी जन्माला आले. हे सगळं एवढं सुंदर जे इराणी सांगितलं, ते सगळं खरं तर सगळ्यांना हे सगळं शक्य कसं झालं? आपल्या भारतामध्ये इतके तेजस्वी महापुरुष आले, तर ते केवळ शक्य झालं कारण ह्या सर्व ही जी वीरवृत्ती आहे, शौर्य आहे, पराक्रम आहे, शांती आहे, ज्या ठिकाणी ईश्वर भाव आहे, हे सगळे ईश्वरी अवतार आहेत, पावित्र्य नांदत आहे, हा सर्व भाग कशामधनं निर्माण होतो? तर हा सर्व ईश्वराच्या प्रेरणेमधनं निर्माण होतो. आणि ही ईश्वराची प्रेरणा आपल्याला कशातनं मिळते? तर उपासनेमधनं मिळते. त्यामुळे भारत आणि भारतामधले सर्वजण जे घडले आहेत, त्याचं मुख्य कारण आहे भारतामध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली आध्यात्मिक उपासना म्हणजेच साधना. त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि केंद्राची सुरुवात जशी नित्य प्रार्थनेने म्हणजेच उपासनेच्या एका भागातनं करतो, तिकडनं आपण केंद्राचं जे पहिलं सत्र आपण सुरू करतो ते म्हणजे आपलं ध्यान आणि नामस्मरण, अशी मध्यवर्ती उपासना जी आहे त्याचं करतो. आपण या उपासनेला फार सुंदर पद्धतीने बघायला सुरुवात केली आहे. थोडासा भाग आपण मागच्या वेळेला बघितला होता, मागच्या 2 केंद्रांपासून सुरुवात केली आहे. मी थोडासा स्लाइड्स शेअर करतो, त्याच्यावरती तुम्हाला थोड्या गोष्टी कळतील. नाही कळल्या तरी काही हरकत नाही. थोडं जसं समजतील किंवा जसं समजतंय तसा तुम्ही प्रयत्न करा ऐकण्याचा. आपण काय शिकायचा प्रयत्न करतोय? निदान आपल्याला शब्द तरी परिचयाचे व्हायला लागतात. तर आपण अष्टांग योग साधना असं शिकायचा प्रयत्न करतो. अष्टांग 8 आणि म्हणजे 8 अंग. सो 8 पिलर्स किंवा 8 लिम्स असं त्याला म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचं थोडंसं इंट्रोडक्शन आपण 2 केंद्रांपूर्वी बघितलं. लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही. हा भाग काही लक्षात राहील असं नाहीये, पण थोडंसं अष्टांग योग एवढं लक्षात राहिलं तरी छान आहे काही जणांच्या. तर ध्यान साधना जर नीट व्हायची असेल, नाम साधना नामस्मरण मनापासून व्हायचं असेल, तर त्यासाठी थोडासा हा भाग समजून घेण्यासारखा. आणि मग त्यामधला आपण थोडंसं सुरुवात कशाने होते? तर अथ योगानुशासनम असं म्हटलंय. म्हणजे द फर्स्ट थिंग वी हॅव टू इनकल्केट किंवा कल्टिवेट, म्हणजे आपल्यामध्ये आपल्याला डेव्हलप करायचं असतो ते म्हणजे थोडंसं डिसिप्लिन. कशाचं डिसिप्लिन? तर आपलं मन, चित्त असं म्हटलंय त्याला, म्हणजे माइंड आणि इंटलेक्ट, बरं का, इंटेलिजन्स, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन. असं कॉम्बिनेशन करून आपला जो भाव मनामध्ये जो असतो, चित्तामध्ये जो भाव धारण करायचा असतो, म्हणजे नुसतं इमोशन्स असं नाही बरं का, तर खरोखरच ईश्वर भाव त्या ठिकाणी आपलं मन नेऊन तिथे शांत स्थिर करायचा प्रयत्न म्हणजे मध्यवर्ती ध्यान साधना. आता हे कसं शक्य होतं? इकडे तिकडे लक्ष गेलं, खूप आपण थकून आलो, खूप पळून आलो, काहीतरी आपल्या टीव्हीच बघत बसलो, तिकडचे आवाज आपल्या कानात जायला लागले, तर जे करायचं त्या ठिकाणी लक्षात जात नाही. पण म्हणून सगळ्या बाजूनी प्रयत्न करत करत अटेन्शन फोकस करण्याची ॲबिलिटी, कपॅसिटी आपल्याला डेव्हलप करायचा प्रयत्न करायला ही अष्टांग योग साधना आपल्याला शिकवते. त्यामधला ध्यान हा एक भाग आहे, म्हणजे प्रोसेस त्याची. ते पण आपण हळूहळू बघू, म्हणजे दर केंद्रामध्ये आपण थोडक्यात बघतच असतो. तर आता पुढचा भाग आज बघणार आहोत. तर आपण बघितलं की त्याचे 8 अंग आहेत. त्यातलं यम नावाचं पहिलं अंग आहे. यम म्हणजे तो असा
यम दैवत नाही बरं का, म्हणजे यम बाप्पा वगैरे आलाय रेडा बिडा घेऊन फासे विसे टाकायला यमदूतांसकट, तसा नाही. हे म्हणजे थोडंसं डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिनचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत. तुम्ही इथे थोडंसं मराठीमध्ये, पुढे इंग्लिशमध्ये पण एक स्लाइड आहे, तर त्या कुठल्या 5 गोष्टी आहेत तर तुम्ही बघितलं, ही दिसत असेल स्लाइड थोडी राईट साईडला तुम्हाला वाचते. तर त्यामध्ये अहिंसा लिहिलंय, सत्य लिहिलंय, अस्तेय लिहिलंय, ब्रह्मचार्य आणि अपरिग्रह, अशा 5 गोष्टी आहेत. डोंट वरी, अवघड अवघड टर्म्स आहेत. त्यातला आज आपण थोडंसं फक्त फर्स्ट भाग थोडक्यात बघणार आहोत. अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? आता गंमत बघा, या भारत मातेला ज्यांनी स्वातंत्र्य दिलं, त्याचं रक्षण केलं आणि करत आले आहेत, तर त्यांनी पण ध्यान साधना केलेली आहे. बहुतेक सर्व लोकांनी त्यांच्यामध्ये असलेल्या मोठे मोठे महापुरुष जे होऊन गेले सर्व त्यांनी, पण त्या ध्यान साधनेमध्ये, अष्टांग योग साधनेमध्ये जो भाग आलेला आहे आज आपण बघतोय, तर अहिंसा. आता किती गमतीशीर आहे, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी युद्ध कर म्हणून सांगितलं. युद्धामध्ये तर केवढी हिंसा आहे. हिंसा म्हणजे काय? हिंसा म्हणजे कुठेतरी कोणाला तरी इजा पोचवणं, व्हायलन्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलंय, मारामाऱ्या. आणि नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. आता हे किती डेफिनेशन ह्याची थोडी समजून घ्यायची. तर संस्कृत शब्द आहे अहिंसा म्हणजे. आणि हिंसा म्हणजे कोणाला तरी मारणं, हार्म करणं, इंजर करणं. आणि अहिंसा किंवा अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, कोणाला त्रास न देणं, असं त्यांनी सांगितलंय. तर फार सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये खूप आपल्याला बघायचा अशातला भाग नाही, पण त्याच्यामध्ये 3 प्रकारे आपण हा थोडासा पाठ लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे सिंपल आहे, काही म्हणजे आपल्या कुठल्याही आपण हाताने, आपल्या पायानी, कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला फिजिकली आपण त्रास देत नाही. त्याच्यावर असं सुंदर हे चित्र दिसतंय तुम्हाला, तर इथे बघितलं ना, तर अशी ती बंबल बी किंवा बी आहे म्हणजे, आणि ती हनी बी आली आहे, ती तर हनी तिला त्या हनीकोम्स म्हणते ह्याच्यातनं काढायचे रे, फुलांच्या त्या पाकळ्यांमधनं तिला हळूच ती काढून घ्यायचे त्या हनीकोम मध्ये जाऊन साठवायला. तर तिथे असं म्हणलंय की का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळूवार, हा भ्रमर आला आणि त्यांनी अतिशय हळूवार पाय ठेवले. तर किती हळू ठेवले की कुचंबिल केसर या शंका, म्हणजे त्याचे जे केशर असं म्हणलेलं आहे, ते केसर म्हणजे त्याचे जे सगळे छोटे छोटे जे पेटल सारखं जे आलंय त्याच्यातनं, ते पण तुटायला नको. ते पायाखाली त्याचं वजन किती, ते किती अलगद बसतं. तर कशा पद्धतीने आपण इतरांशी वागलं पाहिजे, तर अतिशय मनापासून म्हणजे छान वागलं पाहिजे. उगाचच म्हणजे अरे तर नाही आवडलं दे दणका, गेला शाळेत ओढ कानाखाली, असले प्रकार करायचे नाही, थोडक्यात असं सांगितलंय. तर फिजिकली कोणाला हार्म करू नये. बघा बरं का, आपण स्वतःला कसं घडवतोय. आता हेच अर्जुनाला युद्ध कर सांगितलं, कारण देशाचं संरक्षण करायचं होतं, तेव्हा तेच बरोबर होतं. पण आपल्याला असं काही देशाचं संरक्षण आता करायची गरज नाहीये, किंवा कुठे स्वतःचं संरक्षण करायचं नाही, तर अशा वेळेस नॉर्मल केसमध्ये कोणालाही आपण त्रास देऊ नये असं सांगितलंय. मग त्यानंतर काय म्हणलंय की तुम्ही बोलायचं कसं, तर वाचिक अहिंसा म्हणजे कसं, पोलाईट राहा, काइंड राहा. आणि कसं राहायला पाहिजे ते एक फार सुंदर आहे बरं का. खाली एक वाक्य अवघड आहे थोडंसं, भगवद्गीतेतला श्लोक आहे तो, अन उद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेत, असं म्हणलंय. म्हणजे काय पाहिजे, तर आपण कोणाशीही काहीही बोलतो, म्हणजे गंमत बरोबर का, की आता आपल्याला केंद्र सुरू करायचं, केंद्र सुरू करत असताना शेजारी पाजारी थोडासा आवाज आहे, तर शेजारी पाजारी आवाज असताना आपण एकदम अरे इथे नको येऊ, मला बोलायचंय ना, मला प्रेझेंट करायचंय, जा बरं बाहेर, असं एकदम पटकन ओरडतो. पण मग त्यांनी काय होतं, त्या दुसऱ्याला लक्षात, मुद्दामून कोणी करत नसतं, त्यांना लक्षात करायचं आलं नसेल. मग लक्षात आलं नसतं ना, आपण जर असं एकदम फटकन त्यांना बोललो, तर आपल्या बोलण्यामुळे त्या माणसाला वाईट वाटतं. आपलाच माणूस असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, आई बाबा असतील, काही बहीण असेल, कोणी असेल, भाऊ असेल, पण त्यांना थोडंसं वाईट वाटू शकतं. तर सांगायचं पण आहे, पण त्यांच्या मनामध्ये कुठेही उद्वेग म्हणजे त्रास होणार नाही निर्माण, अशा पद्धतीने काइंडली, पोलाइटली, की प्लीज, थँक्यू असं म्हणत सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा एक तप सांगितला बरं का. आणि तप म्हणजे काय, तर हे सगळा साधनेचा भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीने, आणि ते प्रिय पण असावं, म्हणजे नुसतंच ते सत्य आहे असं नाही, त्याच्यामधनं त्रास होणार नाही असं नाही, पण चांगलंही वाटेल अशा पद्धतीने. स्वामींचं बोलणं जर ऐकलं असेल कोणी कधी स्वामी बोलताना, तर असंच्या असं जे खाली लिहिलंय तिथे, अनुद्वेगरम वाक्यम सत्यम प्रियम हितम प्रिय हितम चयत, असं ते तुम्हाला अगदी कळून जाईल. पण थोडक्यामध्ये बोलताना आपण पोलाइटली, काइंडली आणि हंबल अशा पद्धतीने
सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे, सर्वांशी सतत प्रयत्न केला पाहिजे, सारखा खोटा काहीतरी नाही, आणि खरं बोललं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. अवघड आहे. आणि तिसरी जी गोष्ट सांगितली ते नुसतंच तुम्ही फिजिकली हार्म करू नका, तोंडाने व्हर्बली हार्म करू नका, तर मनामध्ये सुद्धा. म्हणजे बघा किती वेळा कसं होतं, त्याला राग आलेला असतो पण सगळा मनामध्ये ठेवून, हो अच्छा अच्छा, बर का, हो 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 हो, अच्छा अच्छा, बर येतो येतो हा भेटायला, पण मनाचं छे, काही येणार नाही मी वगैरे, असं एकदम राग आलेला असतो त्या व्यक्तीचा. तर असं सांगतात, म्हणजे ह्या अष्टांग योगामध्ये अहिंसा ह्याला तुम्ही सांगतात की मनामध्ये पण तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल असा कुठलाही निगेटिव्ह भाव धरू नका, असं सांगितलंय. किती अवघड आहे. फिजिकली हार्म करायचं नाही, म्हणजे आपल्यावरती कोणी चालून आलं, आपल्यावरती अटॅक केला, आपल्या घरावरती केला, आपल्या लोकांवरती केला, आपल्या देशावरती गेला, डिपेंडच करायचे आणि आणून पाडायचे, प्रतिकार करायचे पूर्ण शक्तीनुसार. पण तसं काय रोज घडत नसतं किंवा कधीच घडत नसतं बहुधा आपल्या आयुष्यामध्ये. पण उगाचच कोणाला तरी जाऊन त्रास फिजिकली देऊ नये, व्हर्बली छान चांगल्या पद्धतीने बोलावं ज्या बोलत असतो तेव्हा, आणि मनामधनं आपला त्याच्या प्रती असं म्हणलंय की चांगला पॉझिटिव्ह भाव आणि पॉझिटिव्ह विचार असावेत, आणि कुठल्याही हेतूविना आपण मदतीचा भाव नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असं सांगितलं. एक फार सुंदर कथा आहे बरं का. थोडंसं आपण संत परिचय पण त्यात बघत असतो. जडभरताची कथा आहे ती, फार नाही त्याच्यात सांगायचं काही, पण जडभरत म्हणून एक होता मुलगा, आणि तो असा आडदांड होता शरीराने वगैरे, एकदम दष्टपुष्ट होता, पण तो मनामध्ये सतत ईश्वर चिंतनात, ईश्वर भावात असायचा. म्हणजे सतत जागृत अवस्थेत सुद्धा तो ध्यान अवस्थेतच असायचा असं आपण म्हणूया. आणि असं करत असताना तो अतिशय, म्हणजे फारच त्याचं अंतःकरण ईश्वराशी जोडलं गेलं होतं. त्यामुळे लोकांना ते फारसं कळायचं नाही, काहीच बोलायचं नाही. आणि असं असताना मग त्याला ना काय बसला होता, मग तो नुसता काय बसलाय, काही करत का नाही, म्हणून ती राजाची माणसं आली, आणि त्या राजाच्या माणसाने त्याला, चल राजाची पालखी धर, तू एवढा धष्टपुष्ट, तुझ्या अंगात ताकद आहे, काम तरी कर, असं म्हणलं. मग तो काम करायला तू बरं म्हटलं, बाबा जे काय देवानी मला काम दिलंय ते मी करतो, माझं कर्तव्य असं म्हणून तो ती पालखी धरून चालायला लागला. मग जसं चालायला लागला झाला की गोंधळ. त्याला चालता चालता खाली सगळीकडे काय काय किडे मुंग्या काय काय चालल्यात, त्यामुळे असं इकडे तिकडे इकडे तिकडे त्यांच्यावर पाय नाही द्यायचा म्हणून अलगद पायांनी ह्याला चुकव त्याला चुकव त्याला चुकव असं करायला लागला. ती राजाची पालखी हालायला लागली. आता हा राजा तसा, त्याला ईश्वराबाबतीत अतिशय प्रेम होतं, पण त्याला हे काही कळत नव्हतं, आणि हा आपला जडभरत आहे, तो ती पालखी त्याच्यामुळे हलतीये. तो राजा त्याला खूप बोल बोल बोलला, आणि आता त्याला मारणार असं म्हटल्यानंतर त्याला म्हटलं की ठीक आहे, तुला शिक्षा करायच्या आधी हे काय करत होता. तेव्हा तो एकदम जडभरत सांगतो की अरे राजा, चालत असताना तू विचारलंस म्हणून, खाली ईश्वर आहे, त्या छोट्या छोट्या किड्या मुंगांच्या रूपांमध्ये ईश्वर आहे, त्याच्यावरती माझा पाय पडेल रे, आणि त्याची हत्या होईल, तर ते होऊ नये, त्यांना इजा पोहोचू नये, म्हणून मी त्यांना चुकवून चालण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जसा तुझ्या माझ्यामध्ये ईश्वर आहे, तसाच प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ईश्वर आहे, असं एकदम तो तत्वज्ञान सांगून गेला, आणि तो राजा त्याचा भक्तच होऊन गेला. पण अशा पद्धतीने हे अहिंसा आपल्याला ह्या तीन गोष्टी शिकवून जातात बघा, बरं का. या सगळ्या अष्टांग योगाचा एक भाग आहे, त्यामधला यम म्हणजे डिसिप्लिनचा भाग आहे, आणि त्यामध्ये अहिंसा असा एक भाग आहे. आणि मग त्याच्यामध्ये असं म्हटलंय बघा, पूर्ण हा श्लोक बघा कसा आहे, अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदैव चः, असं म्हणलंय. म्हणजे काय, तर अहिंसा हाच सर्वोत्कृष्ट धर्म आहे, यात काही शंकाच नाही. पण धर्माची रक्षा करायला, देशाची रक्षा करायला, राष्ट्राची रक्षा करायला, आत्मरक्षा करण्यासाठी, स्वकीयांची रक्षा करण्याची जेव्हा जेव्हा गरज पडते, तेव्हा तेव्हा हिंसा जर करायला लागली, म्हणजे डिफेन्स हा एक भाग आहेच, पण ऑफेन्स करायला लागला, तर त्यालाच अहिंसा म्हटलं पाहिजे. लक्षात घ्या, डिफिकल्ट आहे, पण असं सुंदर सांगितलंय. इकडनं आपण आपल्या नित्य उपासनेकडे वळूया, थोड्या वेळच करायची आहे. आणि आपली उपासना, सगळ्यांनी ताट बसायचं, पाठ सरळ ठेवायची, खुर्चीवर असाल तर शक्यतो पाय खाली टेकलेले असावे, आणि समांतर असाव्यात मांड्या जमिनीला. त्यानंतर दोन्ही हात आपल्या पोटापाशी जवळ ठेवावेत, डोळे मिटलेले, भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवायचं, श्वास शांत करायचा, आणि थोडस दीर्घ श्वास घेऊन आपण प्रथम गायत्री मंत्र म्हणणार आहोत. त्रिपदा गायत्री मंत्र 3 वेळा माझ्या बरोबरच तुम्ही जिथे आहात तिथे म्हणायचं आहे. 3 वेळा त्रिपदा गायत्री मंत्र म्हटल्यानंतर आपण 3दा दीर्घ ओंकार करणार आहोत. मग 3 दीर्घ ओंकार झाले की
मस्तकामध्ये भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून श्वासावरती श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम असं ओंकार ध्यान आपण मनामध्येच ओम म्हणजेच ईश्वर, ईश्वर या ईश्वर भावामध्ये मन त्या ठिकाणी स्थिर करून भ्रूमध्याच्या ठिकाणी इंटरनली अटेन्शन ठेवून बघायची कुठलीच गोष्ट नाहीये, डोळे मिटलेले, मी ईश्वर भावात ध्यान करतो ईश्वराचे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शांत राहायचं. कुठलेही विचार आले सोडून द्यायचं, विचारांच्या मागे लागायची काही गरज नाही. नाममंत्र चालू ठेवायचा, श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम, आणि मग हरिओम म्हटलं की ध्यानाची सांगता आणि मग थोडं नामस्मरण करूया. तर चला आता त्रिपदा गायत्री मंत्र प्रथम म्हणूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम 3 वेळा दीर्घ ओंकार करूया. दीर्घ श्वास घ्यायचा.
हरि ओम. हरि ओम. हरि ओम. एकदा दीर्घ ओंकार करूया. ओम. मी नाम सांगतो. श्रिया माझ्या मागे म्हणशील. हो. छान. ओम राम कृष्ण हरी. 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 हरि ओम.